dear students, today we are going to discuss the second activity sheet for class 10th. आणि या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लॉज ऑफ मोशन. हा आपण जो 9th स्टँडर्डमध्ये फर्स्ट चॅप्टर शिकलेला होता ना, त्याच्यामधल्या मेन कन्सेप्ट्स ज्या आपल्याला 10th आणि त्याच्या पुढच्या स्टँडर्ड्समध्ये देखील यूजफुल आहेत. यातल्या आपण 2 पार्ट्स करणार आहोत, कारण खूप जास्त कन्सेप्ट्स आहेत याच्यामधले, इक्वेशन्स ऑफ मोशन्स वगैरे. सो मी हा जो व्हिडिओ आहे त्याला 2 किंवा 3 पार्ट्समध्ये डिवाइड करते, सो दॅट आपल्याला डिटेल डिस्कस करता येईल आणि सफिशियंट टाईम देता येईल. ओके, सो आज आपण हे 5 कन्सेप्ट्स डिस्कस करणार आहोत या चॅप्टरमधल्या. त्यातली जी फर्स्ट कन्सेप्ट आहे ती आहे मोशन. आता मोशन ज्याला मराठीमध्ये आपण म्हणूयात गतीच. आता ही गती, एखादा ऑब्जेक्ट गतिमान आहे किंवा मोशनमध्ये आहे हे आपण कधी म्हणतो, तर जेव्हा तो ऑब्जेक्ट त्याच्या आजूबाजूच्या अदर ऑब्जेक्ट्सच्या तुलनेत स्वतःची जागा बदलत असेल तर तो ऑब्जेक्ट आपण मोशनमध्ये आहे असं म्हणतो. मग आता हे सांगणार कसं, तर व्हेन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग आहे त्या, म्हणजे समजा आता मीच आहे, मी इथं तुमच्या समोर उभी आहे, माझ्या आजूबाजूला हे डस्टर आहे, चॉक आहेत, हे भिंत आहे. आता हे ऑब्जेक्ट्सच्या तुलनेत मी जर कंटिन्युअसली इथून तिथे मूव्ह होत असेल, देन आय एम इन मोशन, दे आर इन स्टेडी स्टेट. किंवा आता ही ॲक्च्युली मोशन ही जी कन्सेप्ट आहे ती रिलेटिव्ह टर्म आहे, म्हणजे तुम्ही तो ऑब्जेक्ट कुठून ऑब्झर्व करत आहात. म्हणजे समजा तुम्ही बसमध्ये बसलेले आहात, बाहेरचे म्हणजे बस तुमची चालू आहे, तर तुम्हाला काय दिसतं, तर बाहेरच्या रस्त्यावरची जी झाडं आहेत, माणसं आहेत, गाड्या आहेत, त्या पळत आहेत असं आपल्याला दिसतं. आपण रस्त्यावर उभे आहोत आणि आपण जर गाडीकडं बघत असू तर आपल्याला काय दिसणार, गाडी आणि गाडीतली माणसं मूव्ह होत आहेत. आपण गाडीत बसलोय आणि बाहेर बघत असताना बाहेरचे ऑब्जेक्ट्स आपल्याला मूव्हिंग दिसणार, पण आपल्या शेजारी बसलेला जो पॅसेंजर आहे तो आपल्याला स्टेडी दिसणार, बरोबर की नाही. ट्रेन असतात बघा, आपली ट्रेन चाललेली असते, आपल्याला वाटतं आजूबाजूची माणसं पळत आहेत, हालत आहेत. सो ॲक्च्युली आपण ते ऑब्जेक्ट स्पेसिफिक कोणत्या पोझिशन वरती उभं राहून ऑब्झर्व करत आहोत याच्यावरती डिपेंड करतं. सो मोशन ही एक रिलेटिव्ह टर्म आहे. ही पहिली कन्सेप्ट झाली. दुसरी कन्सेप्ट आहे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे समजा जेव्हा आपण कुठल्याही 2 ठिकाणांच्या मधलं डिस्टन्स सांगत असतो, तर त्यांच्यामध्ये जो काही पाथ आहे, मार्ग आहे, त्या मार्गाची लांबी आपण तिथे एक्सप्लेन करत असतो किंवा मेन्शन करत असतो. फॉर एक्झाम्पल, सपोज मी जर म्हटलं की मुंबई आणि पुणे या 2 सिटीजमध्ये किती डिस्टन्स आहे, त्यावेळेस मी तो जो पाथ आहे त्या दोघांच्या मध्ये त्याची लेंथ सांगत असते. सो डिस्टन्स म्हणजे काय असतं, लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ. डिस्प्लेसमेंट ही आपली पुढची कन्सेप्ट आहे. डिस्प्लेसमेंट हे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं फ्रॉम इनिशियल टू फायनल पॉईंट ऑफ मुवमेंट. आता मी इथे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन्ही कन्सेप्ट एक्सप्लेन करणारं एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. याच्यामध्ये बघा स्टुडंट्स, समजा एक माणूस आहे, एक व्यक्ती आहे, ए ही व्यक्ती. आता ही व्यक्ती एका पॉईंटपासून ह्या दुसऱ्या, म्हणजे ह्या समजा ए पॉईंट म्हणूयात आपण, आणि ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत ती जात आहे. ए आणि बी ह्या दोघांच्या मध्ये जो पाथ आहे त्या पाथची लेंथ सपोज आहे 100 मीटर. ओके, मग आता जेव्हा हा पर्सन ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल करतो तेव्हा ही कवर्स ऑब्वियसली 100 मीटर डिस्टन्स त्यानं कवर केलं, लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ. आता बघा, इथं गेला, इथून परत तो मागे आला ॲट पॉईंट ए, तेव्हा पहिल्या कंडिशनमध्ये आपण काय बघितलं की ह्या पर्सनने ए टू बी ह्या 2 पॉईंट्सपर्यंत जातानाचं कव्हर केलेलं डिस्टन्स इट विल बी 100 मीटर, कारण इथे ह्या दोघांच्यामध्ये अंतर आहे 100 मीटर. आणि ह्या ए टू बी या पॉईंटपर्यंत जातानाच त्यानं कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट जर आपण म्हटलं, डिस्प्लेसमेंट म्हणजे इनिशियल आणि फायनल पॉईंट ह्यांच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स. हा इनिशियल पॉईंट आहे, हा फायनल पॉईंट आहे, ह्या दोघांच्या मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे 100 मीटर. सो या केसमध्ये देखील त्याचं डिस्प्लेसमेंट पण होईल 100 मीटर. आता आपण दुसरी कंडिशन इमॅजिन करूयात. हा जो व्यक्ती आहे ए पासून बी पर्यंत गेला आणि परत ए पाशी आला.
आता ह्या केसमध्ये त्याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असेल बघूयात. आता ह्यानं कव्हर केलेला पाथची ॲक्च्युअल लेंथ म्हणजे डिस्टन्स आहे. सो 100 + 100 म्हणून यानं कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे इट विल बिकम 200 मीटर. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे फायनल आणि इनिशियल पॉईंट ह्यांच्यामधलं मिनिमम अंतर आहे. सो ए पासून जाऊन परत ए पर्यंत आला आहे म्हणजे ह्याचा फायनल पॉईंट पण ए आहे आणि इनिशियल पॉईंट पण ए आहे. आणि म्हणून या केसमध्ये त्यानं कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट जे आहे इट विल बी 0. फिरून परत त्याच जागी येत असेल एखादा ऑब्जेक्ट तर त्याचं डिस्प्लेसमेंट हे 0 कन्सिडर करण्यात येतं. ह्या दोन गोष्टींच्यामधला किंवा हा ज्या दोन टर्मिनॉलॉजी आहेत त्यांच्यामधला डिफरन्स कळाला का बघा. त्यानंतर आपली पुढची कन्सेप्ट आहे स्पीड. इट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी इन युनिट टाईम. एखाद्या ठराविक काळामध्ये ठराविक टाईममध्ये एखादं ऑब्जेक्ट किती अंतर कव्हर करतं म्हणजे अंतर सांगताना आपण टाईम पण सांगत असू तर आपण तिथे स्पीड मेन्शन करतो. म्हणजे कमी वेळेत एखादं ऑब्जेक्ट जास्त अंतर कापत असेल तर आपण ते ऑब्जेक्टचं स्पीड हा जास्त आहे असं म्हणतो. म्हणजे परत हेच एक्झाम्पल घेऊ. समजा 2 पर्सन आहेत, ए आणि बी ह्या 2 पॉईंटमध्ये त्यांची रेस लागलेली आहे. हे जे 100 मीटरचंच डिस्टन्स जे आहे, आता ह्या 100 मीटरचं डिस्टन्स कव्हर करायला या जो काही एक्स पर्सन असेल आणि हा वाय पर्सन असेल, एक्स पर्सनला हे डिस्टन्स कव्हर करायला समजा 10 सेकंद लागले आणि ह्याला सपोज 20 सेकंद लागले तर अल्टिमेटली एक्स ही जी पर्सन आहे त्याचे स्पीड ही जास्त आहे असं पण म्हणू कारण त्यानं कमी वेळेत जास्त अंतर कापलं. सो स्पीड सांगताना आपण काय सांगतो की डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी इन युनिट टाईम. ही स्पीड सांगताना आपण कुठल्या डायरेक्शन म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किती फास्ट आहे किंवा किती स्लो आहे हे आपण स्पीड इंडिकेट करतो. गाडी खूप फास्ट गेली, 80च्या स्पीडनं गेली असं जेव्हा आपण सांगतो दॅट टाईम वी डू नॉट मेन्शन इट्स डायरेक्शन. आणि म्हणून स्पीड जी आहे ही स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजेच जी क्वांटिटी एक्सप्रेस करताना आपण डायरेक्शन सांगत नाही त्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. आणि ह्याचे युनिट्स आहेत, SI युनिट आहे मीटर पर सेकंद. म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम हा फॉर्म्युला झाला ना स्पीडचा आपला फॉर्म्युला काय होईल, डिस्टन्स अपॉन टाईम. मग डिस्टन्सचा युनिट आहे SI युनिट असतं मीटर, टाईमचं SI युनिट असतं सेकंद. म्हणून स्पीडचं SI युनिट झालं मीटर पर सेकंद. डिस्टन्सचं CGS युनिट असतं सेंटीमीटर आणि टाईमचं तर सेकंदमध्येच आपण कन्सिडर करतो. आणि म्हणून स्पीडचं CGS युनिट होईल सेंटीमीटर पर सेकंद. CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि SIचा लॉंग फॉर्म आहे सिस्टम इंटरनॅशनल. इथे शक्यतो आपण हायर युनिट्स सांगतो आणि इथे लोअर किंवा स्मॉलर युनिट्स सांगत असतो. सो हे झाले अबाउट डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड. आता पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे व्हिलॉसिटी. जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड सांगत असताना त्याची डायरेक्शन पण जर सांगत असू म्हणजेच बघा हां पुढची जी व्हिलॉसिटीची डेफिनेशनमध्ये काय बघितलं आहे बघा, स्पीड म्हणजे पण डिस्टन्सच सांगितलं आपण, व्हिलॉसिटी सांगताना पण डिस्टन्सच सांगितलं आहे. बट डिस्टन्स सांगत असताना आपण जेव्हा स्पीड मेन्शन करतो तर त्याच्याबरोबर डायरेक्शन पण जेव्हा सांगतो दॅट टाईम त्याला आपण व्हिलॉसिटी म्हणतो. स्पीड सांगत असताना कुठल्या दिशेने जेव्हा दिशा मेन्शन करतो इट बिकम्स व्हिलॉसिटी. आणि किंवा व्हिलॉसिटीची अजून सोपी डेफिनेशन आपण असं सांगू शकतो की व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. असे हे दोन्ही आपण ह्यांच्या डेफिनेशन्स आणि फॉर्म्युली सांगू शकतो. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं स्पीड सांगताना आपण डायरेक्शन मेन्शन करत नाही म्हणून स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. वेअर ॲज व्हिलॉसिटी सांगताना आपण डायरेक्शन मेन्शन करतो म्हणून ह्याला व्हेक्टर क्वांटिटी म्हणायचं की ज्याला युनिट पण सांगतो आपण आणि डायरेक्शन पण सांगतो. अशा क्वांटिटीजना म्हणायचं व्हेक्टर क्वांटिटी. व्हिलॉसिटी ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. ह्याचे पण SI आणि CGS युनिट्स सेम आहेत जसे स्पीडचे आहेत बिकॉज डिस्प्लेसमेंट आणि
डिस्टन्स ह्या दोघांचे SI आणि CGS युनिट्स सेम आहेत, म्हणून स्पीड आणि व्हेलॉसिटीचे पण CGS आणि SI युनिट्स हे सेम आहेत. ओके, इथंपर्यंत ह्या 5 कन्सेप्ट्स आपण बघितल्या बघा, मोशन, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड आणि व्हेलॉसिटी. जसं की मी तुम्हाला सांगत आले, ह्या ज्या ॲक्टिव्हिटी शीट्सची सिरीज आपली चालू आहे याच्यामध्ये जे काही तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स दिलेत त्याचे आन्सर्स मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती रेग्युलरली अपलोड करत आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक यूज करा, खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि मग तिथे तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीवरती बेस्ड ज्या काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याचे आन्सर्स पण मिळून जातील. ओके, सो आजच्या लेक्चरपुरतं एवढंच, इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्या सेकंड ॲक्टिव्हिटी शीटचेच पुढच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या बघूयात. तोपर्यंत गुड बाय.